चला मॅच सुरू झाले त्यामुळे लवकर या. रोनित नाखवा आपण सुद्धा या, आपल्याला सुद्धा कॅश प्राइज असणार आहे. निलेश चौलकर आणि त्यानंतर नाखवा ब्रदर्स यांनी लगावलेले हे कॅश प्राइजेस वितरित केले जात आहेत. व्हेरी वेल डन. रोनित नाखवाला या ठिकाणी आपण पाहिलं तब्बल 3,500 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. पंच मॅच थांबवा पंच. 12वा प्रतिनिधी दोन्ही संघांचा आलेला नाही आहे. प्लीज विनंती असेल, तुमची नावं इथपर्यंत येत नाही आहेत. आणि पहिल्या बॉलला पंच वाईट +1 आली ना. येस 12वा प्रतिनिधी येऊ द्या दोन्ही संघांचा. प्लीज विनंती आहे. रनआउट केलं होतं आणि त्याबद्दल सुद्धा रोनितला कॅश प्राइज दिलं जाईल. वेल डन. आज रोनितची सुद्धा रात्र वसूल झाली आहे. ऋषिकेश आपण सुद्धा या. ऋषिकेश झावरे आपल्याला सुद्धा या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जाईल. नाखवा ब्रदर्स आणि निलेश चौलकर यांनी लगावलेले सातत्यपूर्ण पारितोषिके ही खेळाडूंसाठी त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. मंथन आपल्याला सुद्धा पारितोषिक आहे, लगेच या. रोख रक्कम 8,500 रुपये मंथन आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कोण म्हणतं महागाई आली आहे, कोण म्हणतं आपल्याकडे पैसे नाही आहेत. 1 मिनिट मात्र पैशांची लईलूट पंच 1 मिनिट थांबा सामना थांबवा. चला मंथन लगेच या. 12वा प्लेयर आलेला नाही फलंदाजी करणारी टीम. प्लीज एक कोऑपरेट करा ना. प्लीज फलंदाजांची नावं सांगा फक्त. स्ट्राईक एंडवर प्रणव आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवर कमलाकर दादले. येस पुढचा चेंडू मंथन दाखी लगेच या. मंथन दाखी आपल्याला 8,500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. कृपया आपण या आणि हे पारितोषिक घेऊन जा. अदरवाईज कॅप्टन असेल तर कॅप्टननी या, टीम मेंबर पैकी कोणीतरी या आणि हे पारितोषिक घेऊन जा. सन्माननीय दत्ता नाखवा आपण या आणि हे कॅश प्राइज आपल्याकडे ठेवा आणि तदनंतर मात्र मंथनला आपण नंतर हे पारितोषिक द्या. आपला कॅप्टन आहे, भेटीगाठी होत राहतील. मंथन नाही आता, तो निघून गेलाय, त्यामुळे 8,500 रुपयांचा कॅश प्राइज तुमच्याकडेच ठेवा. ऑल राईट. पारितोषिक मोठं आहे त्यामुळे पेट्रोल किती जरी महाग झालं असेल ना तर लांबून मंथन आलाय. सन्मान्य दत्ता नाखवा आणि प्रकाशजी राठोड साहेब यांच्या शुभ हस्ते मंथनला हे कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाणार आहे. चला मंथन लवकर या. 8,500 रुपयांचं कॅश प्राइज. क्रिकेटमध्ये नावलौकिक आपला खेळ, मेहनत ही जर दाखवली तर मात्र आपल्याला पैसे सुद्धा मिळतात. व्हेरी वेल डन मंथन. कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हेरी वेल डन. इथे मात्र प्रणय शेळकेचा क्लास पाहायला मिळत होता आणि या ठिकाणी दर्शन कडवच्या या गोलंदाजीवर प्रणय शेळके बाद झालाय. 4 चेंडू खेळून काढले होते. त्याच्यानंतर जर पाहिलं तर चौथ्या चेंडूवर प्रणय बाद झाला. 11 धावांची खेळी या ठिकाणी प्रणय शेळकेच्या माध्यमातून. तत्पूर्वी इथे मात्र संदीप जगे सरांना थोडंसं कामाला लावलंय, कारण निश्चित रूपाने जर पाहिलं तर या सामन्याआधी जो सामना झाला त्या सामन्यामध्ये बघा ना बक्षिसांची खैरात झाली आणि ती खैरात कोणी केली तर साखर संघाचा सामना असला, दत्ता नाखवा असले, उलेशजी नाखवा असले तर पारितोषिकांची खैरात होणार हे नक्की आहे आणि त्या प्रकारचा खेळ इथे पाहायला मिळालाय. इथे मात्र पहिलं षटक प्रगती पथावर असताना धावफलकावर धावसंख्या 13 धावा आहे. निश्चित रूपानं इथे जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर दर्शन कडव आला होता. समोरचा संघ जर पाहिला तर समोरचा संघ देखील तेवढाच नामवंत संघ आहे, तो म्हणजेच रियांश 11 नवगाव संघ आणि प्रणय शेळकेनं अप्रतिम फटकेबाजी केलेली आपण पाहिली. 5 चेंडू 13 धावा, 2 गडी बाद अशी परिस्थिती आहे. नक्कीच जरी
प्रदीप स्पोर्ट साखर संघ विजयी झाला असला तरी त्याचे सपोर्टर जाणार नाहीयेत, कारण त्यांचा संघ इथे समोर आता खेळताना आपल्याला दिसतोय. कारण साखर गावातले 2 संघ होते, 2 सख्खे भाऊ जर पाहिलं तर त्या सामन्यांमध्ये जर पाहिलं तर संघ मालक होते आणि एक साखर संघ क्वालिफाय झालाय. दुसरा संघ क्वालिफाय होणार का हे प्रश्नचिन्ह आहे. परंतु जर क्वालिफाय व्हायचं असेल तर सर्वप्रथम रियांश 11 नवगाव संघाचं आव्हान आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं चावी सापडली का अजून एक, यस अजून एक चावी सापडलेली आहे. 2 चाव्या माझ्याकडे आलेल्या आहेत. आहे चावीचा मालक सापडलाय. एक चावी मात्र इथे समालोचन कक्षामध्ये जमा आहे, कोणाची असेल तर घेऊन जायचं आहे. तर समोर रियांश 11 नवगाव संघाचं आव्हान असेल. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हा सामना इथे जर जो संघ विजयी होईल तो मागच्या सामन्यात पराभूत झालेला संघ म्हणजे मागचे SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ देखील आपल्याला इथे पाहायला मिळेल पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये, ज्यांना एक संधी असेल. आणि असं असताना कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे. परेश गावंड दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटका अखेर 13 धावा एक गड्याच्या मोबदल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यात प्राप्त केल्या गेलेल्या आहेत. आणि असं असताना अंतिम 4 षटकं कशा प्रकारची फेकली जाणार, घाई करायची आहे. प्लीज कोऑपरेट करा, घाई करायची आहे. आपण पाहतोय अप्रतिम असं क्रिकेट पाहायला मिळते. निश्चित रूपानं मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली खेळी पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी पिंट्या आपला संघ कमी पडला म्हणता येणार नाही. मृणाल वर्सोलकरचा क्लासच तो होता की त्याला बाद करण्यात आपल्याला यश आलं नाही. चला पिंट्या घाई करायची आहे, प्लीज घाई करा. पहाट होत आलेली आहे, घाई करा, कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आणि त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला चला घाई करा प्लीज कोऑपरेट करा. 7 संघ सर आपल्याला सापडलेले आहेत. पहिला चेंडू निर्धावालाय. पाच चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका आलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक, ओहो हो अप्रतिम झेल टिपला गेलाय. बघा ना सर, 2008ची IPL आठवते आणि तिथे डेव्हिड हासीनं पकडलेला तो झेल आणि त्याच्यानंतर अशा झेलचा खेळ सुरू झाला. मग 2024च्या वर्ल्ड कप पर्यंत तो खेळ चालू राहिला, अजूनही चालू आहे. सूर्यकुमार यादवनं लॉंग ऑफला घेतलेला तो झेल होता आणि आता इथे टिपलेला हा झेल आहे. नक्कीच चेक केला जाईल. कोणाला वाटते 6 आहे त्यांचं देखील समाधान इथे होईल, ज्यांना वाटते झेल आहे त्यांचं देखील इथे समाधान होईल, कारण टेक्नॉलॉजी आहे. परंतु तत्पूर्वी कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक करण म्हात्रे होता का? यस, करण म्हात्रे क्षेत्ररक्षक. करण म्हात्रेबद्दल काय सांगायचं, पिंट्यानं करण म्हात्रेवर नेहमी विश्वास ठेवलाय आणि नेहमी पिंट्यानं आपल्या संघामध्ये करण म्हात्रेला बोली लावलेली पाहायला मिळाली आणि करण म्हात्रे नेहमी उजवा साबित ठरलाय. मग फलंदाजीमध्ये असो, क्षेत्ररक्षणामध्ये असो, गरज पडल्यास गोलंदाजी देखील करू शकतो, हे देखील करण म्हात्रेनं सांगितलंय. आणि बघा ना, करण म्हात्रेची देहयष्टी आता किती बारीक झाली. पहिला कसा बलदंड होता, थोडासा मागे आजारी होता, त्याच्या आधी पायाला दुखापत होती, परंतु खेळामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही आहे. खेळ मात्र करण म्हात्रेचा अजूनही त्याच प्रकारचा होतोय ज्या प्रकारचा व्हायला हवा किंवा ज्या प्रकारचा यापूर्वी व्हायचा. चेंडू हवेत मारला होता, मोठा फटका आला होता. आपण बघू शकता करण म्हात्रेनं अगदी बाउंड्री लाईन टच चेंडू अडवला. ओ हो, अडवला आणि बाद घोषित केलाय. या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण करण म्हात्रेच्या माध्यमातून अक्षरशः रॉबरी, अक्षरशः चोरी केलेली पाहायला मिळते. निश्चितच पब्लिक थोडं कमी झालंय, परंतु असं असताना मात्र निश्चित रूपानं यस दत्ताजी नाखवा यांच्या माध्यमातून या झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. जनार्दनभाई नाखवा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि नाखवा ब्रदर जर बसले असतील तर पारितोषिक येणार. आणि हे खरं आहे, आम्ही आजच नाही तर आम्ही PNP चषकापासून हे बघतोय. म्हणजे ते व्यक्तिमत्व असतं ना एक, ज्यांना आवड असते ते उत्स्फूर्तपणे जर पाहिलं तर आपल्या खेळाडूंना जर पाहिलं तर प्रोत्साहित करण्यासाठी पारितोषिकं लावतात. आणि मागचा सामना देखील काय जिंकलाय, म्हणजे
मंथन डाकीची ती अप्रतिम खेळी पाहिली, त्याच्यानंतर जर पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं आणि अप्रतिम गोलंदाजी पाहिली. यष्टीरक्षक ऋषिकेश झावरेनं जे यष्ट्यांच्या मागे चेंडू अडवले, मागून मॉरल सपोर्ट दिला, सूरजच्या हातातून झेल सुटला परंतु त्याच्यानंतर त्याला देखील सपोर्ट केला. या सगळ्या गोष्टी घडल्या मागच्या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी, दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळवलाय नवीन फलंदाज हेमंत आलाय. कमळाकर दादले पुन्हा एकदा जर बघितलं तर थोडासा अपेक्षा भंग करताना दिसलाय. हा चेंडू सोडून दिलाय, लिव केलाय. धावसंख्येत एका धावेची भर पडेल. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 14 धावा येतील. 14 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन परेश गोलंदाजी मार्कवर हेमंत साठी सज्ज होईल. पुढचा चेंडू परेशचा. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत अडकलाय, उभा राहिलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि आणखी एक झेल टिपला गेलाय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला गेलाय. निश्चित रूपानं इथे मात्र जर पाहिलं तर रियांश 11 नवगाव संघ कुठेतरी बॅकफूटवर सापडलाय. कारण जो विनोद वाटकरे, आता विनोद वाटकरे बद्दल काय सांगायचं, खरं तर 40+ आहे परंतु तुम्हाला त्याच्याकडे बघून किंवा त्याच्या फिटनेसकडे बघून वाटणार नाही आहे की विनोद वाटकरे 40+ आहे. मागच्या वर्षी विनोद वाटकरेचं मनगट आपण पाहिलं होतं, मनगटी ताकद पाहिली होती. जो बेस्ट बॅट्समन होता अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा, अजून देखील एक एंडला उभा आहे. परंतु विनोद वाटकरे आणि मग यासिन सरांनी किंवा यासिन सरांचा विचार केला तर ते देखील नवगावमध्ये राहतात, विनोद देखील नवगावमध्ये राहतो आणि त्यांनी सांगितलं होतं की विनोद वाटकरे हा एवढा मजबूत काय, तर कष्टाचं काम करतो आणि घरचं खातो. महत्त्वाचं आहे ना, आपण एक ऑर्गॅनिक अन्न खाल्लं आणि जर कष्टाचं काम केलं तर तिथून जर पाहिलं तर आपल्याला विनोद वाटकरे होता येतं. म्हणजे ती नॅचरल ताकद आहे त्याच्यामध्ये. कोणत्याही प्रकारे जर पाहिलं तर आर्टिफिशियल ताकद नाही आहे, नॅचरली त्याच्या अंगामध्ये ही शक्ती आहे की मनगटी ताकदावर मनगटी ताकदीवर मागच्या वर्षी विनोद वाटकरेनं षटकार मारलेले आपण पाहिले होते. पण इथे मात्र परेश काय गोलंदाजी करतोय, 2 गडी बाद करतोय परेश. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर परेश सज्ज होईल. सामना करेल नवीन फलंदाज भागेश चौलकर. पुढचा चेंडू, यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू यस 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 पंचांकडे दाद मागितली परंतु पंचांनी रिव्ह्यू केलाय. का प्लेयर रिव्ह्यू आहे, बॅटिंग टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू आलाय. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केला होता. त्याच्यावर पुन्हा एकदा थर्ड अंपायरना बिझी केलेत. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू प्रत्येकाला मिळतो. म्हणजे जर तो सक्सेसफुल झाला तर तुम्हाला तो रिटेन होतो, तो जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्हाला पुढे रिव्ह्यू घेता येत नाही. आणि ही टेक्नॉलॉजी आहे आणि ती वापरणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अजूनही जर पाहिलं तर आपल्याकडं स्निको किंवा जर पाहिलं तर बॉल ट्रॅकिंग सारखे प्रकार जे आहेत, म्हणजे LBW आणि एज हे काउंट करणारे किंवा हे जर पाहिलं तर डिटेक्ट करणारे जे प्रकार आहेत ते प्रकार अद्याप आलेले नाही आहेत. हो, भरपूर बाहेरचा चेंडू होता, भरपूर बाहेरचा चेंडू, स्क्वेअर चेंडू, वाईड चेंडू. धावसंख्येत आणखी एका धावेची भर पडते. धावसंख्या होते 15 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र चांगला चेंडू होता, नक्कीच अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. भागेश चौलकर मात्र इथे बीट झाला आणि धावसंख्या स्थिरावली 4 बाद 15 वर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज परेश झडे सज्ज होईल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण म्हात्रे. हो करण म्हात्रे आहे म्हणजे साधा सोपा कॅच साध्या सोप्या प्रकारात पकडला जाणार नाही. तो काहीतरी वेगळं करणार आणि ते काहीतरी वेगळं करताना तो पडणार झडणार परंतु कॅच काही सोडणार नाही. मगाशी कॅच टिपला, अप्रतिम टिपला, आत्ता कॅच टिपला, आता सोपा होता पण पहिल्या अटेम्प्टमध्ये हातामध्ये सामावला नाही. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र डाईव्ह मारली आणि कॅच मात्र आपल्या हातात सामावला. करण म्हात्रे एक अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाची भूमिका करण म्हात्रे बजावतोय. बघा ना कशा प्रकारे झेल टिपलाय, अप्रतिमरित्या जज केला, सेकंड अटेम्प्टमध्ये जज केला आणि करण बाद झाला. नवीन फलंदाज प्रशांत इंगळे.
यस उर्फ विकी इंगळे. आता विकी इंगळेबद्दल काय सांगायचं, म्हणजे विकी कदाचित मला ओळखतो की नाही माहीत नाही आहे, पण 2018 साली किंवा 17 साली आम्ही JSM कॉलेजमध्ये होतो आणि JSM कॉलेजमध्ये यूथ फेस्टिवलला कोणी जर थिएटर गाजवलं असेल तर ते विकी इंगळेने गाजवलं. परंतु थिएटरसोबत आणखी एक गोष्ट त्यांनी गाजवली, ती म्हणजे JSM कॉलेजचं लेदर क्रिकेट. म्हणजे लेदर क्रिकेटच्या टीममध्ये विकी इंगळे आम्हाला विकी इंगळे असेल किंवा ओमकार सोष्टे असतील तर हे खेळाडू आम्हाला पाहायला मिळायचे. आणि मग विकी इंगळे हा विकेट किपिंग करताना पाहायला मिळायचा किंवा जर पाहिलं तर मिडल ऑर्डरला बॅटिंग करताना पाहायला मिळायचा. आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये देखील विकी इंगळेचा तो खेळ कामी येतोय. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक स्थिरावलंय. अवघ्या 2 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केलेत या ठिकाणी परेशनं आणि 2ही धावा वाईडच्या स्वरूपात. स्प्रे न्यायचा आहे. यस स्प्रे न्यायचा आहे. बघा ना, थोडंसं थंडीचं प्रमाण वाढलंय, जास्त ह्युमिडिटी वाढली, जास्त ऊन वाढलं की क्रॅम्प येतात, जास्त थंडी वाढली काही क्रॅम्प येतात. म्हणजे आपल्या वातावरणाला आपण सूट होतो. म्हणजे इथं जर बघितलं तर वातावरण अगदी थंड झालंय परंतु सामना मात्र गरम आहे. 2 षटकं झाली, 15 धावा झाल्या, 5 गडी बाद झालेत, ते म्हणजेच रियांश 11 संघाचे. आणि असं असताना नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघाला आता मात्र या ठिकाणी जे मोमेंटम क्रिएट केलेलं आहे ते मोमेंटम कायम ठेवणं गरजेचं आहे. कारण दर्शन कडवनं पहिलं षटक फेकलं होतं, कडवेनं पहिलं षटक फेकलं होतं, त्यामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर परेश गावंड आला. परेश गावंडनं जर पाहिलं तर निश्चित रूपानं चांगली गोलंदाजी केली आणि या गोलंदाजीमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज निशांत पाटील. निशांत पाटील मॅन फ्रॉम केतकी चामाळा. इथे मात्र पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. या चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली. धावसंख्या 16 धावा. एक गोष्ट आहे की जर सामना साखरचा आहे किंवा सामना अक्षीचा आहे तर एक गोष्ट मात्र नक्की आहे की क्रीडा भवन अलिबागच्या मैदानामध्ये एक दिग्गज खेळाडूचं नाव घ्यावं लागेल आणि ते म्हणजेच पराग राऊत याचं. कारण पराग राऊत या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये अगदी हलका बॉल यावेळचा चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय असं वाटत असताना मात्र हातातून झेल निसटलाय. तर काही गोष्टी असतात ना वेदांत, या मैदानामध्ये 6 षटकांमध्ये जर 70 धावा चेस करायचे असतील, मग डे क्रिकेटमध्ये असेल नाईट क्रिकेट स्पर्धेमधले दोन्ही अनुभव असतील तरीसुद्धा पराग राऊतने त्या चेस करून दाखवलेल्या आहेत. किंवा याच वेळेला क्रीडा भवनचं जे हे ऑफिस आहे त्याच्या पाठीमागे बॉल कोणी मारला असेल ना, त्याच्या पाठीमागे सुद्धा तर तेवढे लांब लांब 6 पराग राऊतने सहज मारलेत. आणि अगदी तिथे समोरचा सनग्लो रिसॉर्ट किंवा त्याच्या बाजूचं जे हॉटेल आहे त्याच्या पलीकडून त्याच्या वरून जे 6 मारलेले आहेत ना ते कोणी मारलेले आहेत, पराग राऊतने मारले आहेत. आणि हा अक्षीचा त्यावेळचा भूषण अर्थातच क्रिकेटचा. आणि याही वेळेला आपण पाहतोय पराग राऊतचं नाव घेतलं, षटकार मैदानामध्ये आलाय, पण तो विनोद वाटकरेच्या बॅटमधून आलाय. नक्कीच सर. आणि तुम्ही जर आता जुना काळ काढला असाल तर आता ज्या प्रकारे क्रिकेट अद्ययावत झालंय, अपडेट झालंय, तेव्हा चेंडू कसले होते तर तेव्हा चेंडू देखील खन्ना सुपरचे वापरले जायचे. आणि तसल्या चेंडूंवर जर एवढे लांब षटकार मारले असतील तर त्याच्या मागे सर कारण काय होतं तर ऑथेंटिक जेवण, आपलं घरचं घरगुती जेवण आणि त्यातून येस ऑर्गॅनिक जेवण आणि त्यातून जी ताकद यायची, जी विनोद वाटकरी देखील जेवतो ती ताकद. आता काय झालंय तर आता चायनीजचा जमाना आलाय आणि असं असताना आता पोट तर भरतं पण ताकद मिळते का? नक्कीच नाखवा साहेब खुश असतील हे ऐकून, कारण नाखवा साहेब कसं आहे कोकणातील माणसाचं जेवण काय आहे, भात आणि मासे. आणि मग खऱ्या अर्थानं हे जेवण जो जेवला किंवा जर पाहिलं तर ऑर्गॅनिक घरगुती जेवण जो जेवला तो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मग खन्ना सुपरचा बॉल असो नाही तर अन्य कुठला बॉल असो या रिसॉर्टच्या वरून मारण्याची क्षमता ठेवतो. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय, 5 गडी बाद 23 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 षटकं येणं बाकी आहे पण प्रयत्न असेल ना साखर संघाचा की कमीत कमी धावांवरती रोखायचं नवगाव संघाला. पण दुसऱ्या बाजूला जर विनोद वाटकरे खेळतोय तर त्याच्या प्रॅक्टिसमधला एक महत्त्वाचा भाग मी जरूर पाहिलाय, तो सांगेन की विनोद वाटकरे बेसिकली त्याने प्रॅक्टिस सुरू करतो तो समुद्रामध्ये, म्हणजे अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरती प्रॅक्टिस चालू असते आणि त्यावेळेला पाणी जेवढं लांब असेल
आणि हवेच्या विरुद्ध जेवढं खेळता येईल, नवगावकरांची प्रॅक्टिस तशी असते, म्हणजे हवेच्या विरुद्ध खेळायची आणि मग समुद्राच्या दिशेने जो वारा येतोय त्याच्या अगेन्स्टमध्ये फटके मारायचे. मग सर्वात लांब फटके कोण मारत असतील लेग साईडला, तर त्याच्यामध्ये विनोद वाटकरेचं नाव पहिलं असतं. यावेळचा चांगला चेंडू पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं, कारण 5 षटकामध्ये तुम्ही साधारण आता 40-45च्या आतमध्ये रोखल्यानंतर तुम्हाला एक म्हणतो ना एक कॉन्फिडन्स मिळतो आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावरती आता गोलंदाजी करण्याचा प्रयत्न परेशचा पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती आल्यात. विनोद वाटकरे आणि प्रशांत इंगळे ही जोडी मैदानामध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस बनवून खेळून काढलाय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय, टप्प्यात आलाय आणि कार्यक्रमही होतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. अप्रतिम फटका या ठिकाणी विकी इंगळीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पार. 30 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच संदीप सरांनी जुन्या आठवणी काढल्या आणि जुन्या काळातलं क्रिकेट म्हणजे मुरुड प्रीमियर लीगच्या मंचावर परवा इक्बाल गार यांनी काय सांगितलं होतं, तर पहिले आम्ही विकेट काढल्यानंतर टाळ्या वाजवल्या जायच्या, आता डॉट बॉल निघाल्यानंतर देखील टाळ्या वाजवल्या जातात. आणि का वाजवल्या जातात, तर आता क्रिकेट हा फक्त फलंदाजांचा खेळ राहिलाय असं म्हटलं जातं. पण असं असताना निश्चित रूपानं आता जर पाहिलं तर इथे गोलंदाज कामगिरी चांगली करताना दिसत आहेत. हा निर्धाव चेंडू आलाय. विकी इंगळे एखादा षटकार लगावतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील एक षटकार मारला होता. संघाला जर पाहिलं तर आपल्या सुस्थितीत न्यायचं असेल तर अशा प्रकारची फलंदाजी आणि विनोदला साथ देणं गरजेचं आहे. इथे इनसाइड एज लागली. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. या चेंडूवर 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 31 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कनेक्ट झालाय. ओ हो 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 हो. नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघ कुठलाही कॅच अगदी सोपा कॅच आहे. विघ्नेश कटोरनं अप्रतिमरित्या झेल टिपलाय, पण हा कॉम्बिनेशन कॅच होता, हा पार्टनरशिप कॅच होता. साक्षीत आणि विघ्नेश यांच्या माध्यमातून हा कॅच पकडला गेला. म्हणजे सोपा नव्हता. अगदी धावत गेला, झेल खाली आला होता, जज केला होता. एका वेळेला वाटलं की कॅच पकडला, परंतु अशा वेळी हातातून निसटला. पण आज नाकवा वॉटर स्पोर्ट्सवाले खेळाडू जे आहेत ना, ते चेंडू मैदानावर पडूनच देत नाहीयेत. काही हो, पण चेंडू मात्र आपल्या हातात विसावतायत. बघा काय अप्रतिम झेल टिपला, अगदी बाउंड्री लाईन लगत झेल टिपला. आणि या प्रकारचा टीम एफर्ट गरजेचा असतो, कारण गोलंदाजाला कॉन्फिडन्स कुठून येतो, जर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण कराल तर गोलंदाजाला कॉन्फिडन्स येतो. इथे मात्र निश्चित रूपानं नक्कीच प्रेसी नवगाव कडून कॅच साठी 500 रुपयांचं पारितोषिक विघ्नेश कटोरियाला आलंय. निश्चित रूपानं या ठिकाणी बघा, पारितोषिक एवढी रात्र होऊन देखील जर पाहिलं तर नवगाव संघाच्या विरुद्ध हे पारितोषिक आलंय. म्हणजे क्रिकेटची आवड किती आहे बघा संदीप सर. क्रिकेट आवडतंय, क्रिकेटसाठी काहीही. म्हणजे आपण इंग्लंडमध्ये गेलो तर समोरच्या विरोध संघाने खेळणाऱ्या खेळाडूंनी जरी सेंचुरी मारली तरी सगळं पब्लिक स्टँडिंग ओवेशन देतं. त्या प्रकारचा खेळ आहे. नवगावकरांना अशा क्रिकेटसाठी ओळखलं जातं. इथे मात्र जर पाहिलं तर आणखी एक विकेट मिळवला जातोय, आणखी एक गडी बाद होतोय, अशांक साखरकर बाद होतोय, 7वा गडी बाद होतोय, तो म्हणजेच रियांश 11 नवगाव संघाचा. आणि असं असताना आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर सापडलाय विनोद वाटकरे. एकी बाजूने झुंज देतोय, पण इथे घाई करायची आहे थोडी. अशांक साखरकर इथे षटकार मारण्यासाठी नव्हता तुला पाठवला. तुला का पाठवला होता, तर तुला पाठवला होता विनोद वाटकरेला ऑन स्ट्राईक आणायला. कारण विनोद वाटकरे जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत तो रन स्कोरबोर्ड चालवत राहणार. पण असं असताना विनोद वाटकरेला तुम्ही कुठपर्यंत स्ट्राईकवर आणताय हे देखील पाहणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सिंगलसाठी मारायचा होता, विनोदला स्ट्राईकवर आणायचा होता, पण त्यामध्ये नक्कीच शेवटचा चेंडू होता, त्यामुळे हा मारायचा प्रयत्न झाला. आता मात्र अंतिम षटकामध्ये विनोद वाटकरे स्ट्राईकवर असेल, प्रेशरमध्ये असेल, समोर गोलंदाज स्वतः कर्णधार पिंट्या असेल. परंतु असं असताना निश्चित रूपानं 31 धावा 4 षटकांअखेर झाल्या असताना 35 किंवा 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल पिंट्याचा. परंतु पिंट्या हे देखील विसरून चालणार नाही की मागच्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये काहीतरी धरणे गुरुजी 37 धावा ना, 37 की 38 धावा डिफेंड झाल्यात.
पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण म्हात्रेच्या दिशेनं चेंडू गेलाय वाईडिश लॉंग ऑन रिजनला कोणत्याही प्रकारे संधी दिली नाही आणि हा चेंडू मात्र वन बाउन्स सीमा पार चौकार आलाय. कोणतरी म्हणाल ना बघा पब्लिक मधून विनोदला की फक्त उभा राहा, कारण त्यांना माहिती आहे की विनोद जर उभा राहिला तर स्कोरबोर्ड चालत राहणार. पुन्हा एकदा बघा आपण गदा हातामध्ये घेऊन दादा ते उभे आहेत, कारण गदेचा दादा उल्लेख कुठं आहे? रामायणामध्ये हनुमानाच्या हातात आहे, महाभारतामध्ये भीमाच्या हातात आहे आणि जो दादा गदा फिरवतोय तो देखील भीमापेक्षा बलाढ्य शरीरयष्टीचा आहे, भीमासारखाच बलदंड शरीरयष्टीचा आहे, अगदी ताकदवन आहे. आणि गदा हे खऱ्या अर्थानं बलदंड शरीरयष्टीवाल्यांचं किंवा ताकदवन माणसांचं जर पाहिलं तर निश्चितच शस्त्र आहे, हत्यार आहे. त्याच्यानंतर गदा कोणाकडे दिसली धरणे गुरुजी? तर भल्लाल देवकडे दिसली, जो बाहुबलीमध्ये पाहायला मिळाला. मध्ये कोणाला गदा पेलवता आली नाही. यावेळी मात्र चांगला फटका आलाय लॉंग ऑफ रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एक धाव काढली. अंडरआर्म ज्या प्रकारे थ्रो करतात त्या प्रकारे थ्रो केला, परंतु परफेक्ट थ्रो केला. विनोदला स्ट्राईक पासून लांब ठेवायचं होतं. इथे मात्र नवीन फलंदाज रणजित राणे आलेले आहेत. निश्चितच कशा प्रकारची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होणार, परंतु विनोद वाटकरे इथे कशा प्रकारचं क्रिकेट खेळतोय? रणजित रोगे, माफ करा, रणजित रोगे आहेत. प्रफुल्ल पाटील, पुढचा चेंडू. हो हो, बघा बघा बघा, पिंट्यानं प्रयत्न काय केला, माफ करा, विनोद वाटकरीनं प्रयत्न काय केला की मला स्ट्राईकवर यायचं आहे आणि नक्कीच गरजेचं आहे, कारण टीमचा कॅप्टन आहे. त्याला माहिती आहे की या टीममध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असेल तर तो विनोद वाटकरी आहे. या टीममध्येच नाही तर या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मागच्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असेल तर तो विनोद वाटकरी आहे. आणि मग असं असताना त्याला जबाबदारी घेणं गरजेचं आहे, कारण त्याला त्याच्या खेळाडूंची, त्याच्या फलंदाजांची पाहिजे तशी साथ मिळालेली नाही आहे. पण असं असताना आता मात्र विनोद वाटकरे पुन्हा एकदा स्ट्राईकवर येईल आणि प्रत्येकाची हीच इच्छा असेल की विनोदनं उर्वरित 3ही चेंडू खेळावेत, जेणेकरून त्या 3 चेंडूंवर 1 ते 2 मोठे फटके लगावले जातील आणि मग हे 1 ते 2 मोठे फटके सामन्यामध्ये हार जीतचं जे अंतर आहे ते अंतर कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न करेल. इथे पुढचा चेंडू. यावेळी नक्कीच पिंट्याचा फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला विनोद वाटकरेनं आपल्या मनगटांच्या ताकदीनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय 6 धावांसाठी खणखणीत षटकार. अप्रतिम फटका. मी म्हटलं होतं विनोद वाटकरेला मैदानावर टिकून राहणं गरजेचं आहे आणि डगआउट मधून देखील कोणतरी म्हटलं होतं की विनोद फक्त उभा राहा. विनोद उभा राहिला तर विनोद काय करू शकतो? विनोद खडे खडे षटकार मारू शकतो, कारण त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे, त्याच्यामध्ये तेवढं टायमिंग आहे. पिंट्यासारख्या गोलंदाजाला षटकार मारणं सोपं नाही आहे. घाई करायची आहे, चला. पिंट्यासारख्या गोलंदाजाला षटकार मारणं सोपं नाही आहे, कारण पिंट्या अतिशय वेगात चेंडू टाकतो असंही नाही, पिंट्याचे चेंडू हातभर बाहेर निघतात असंही नाही, परंतु पिंट्याकडे एक लयबद्धता आहे, एक टप्पा आहे. मोस्ट कन्सिस्टंट प्लेयर ऑफ द अलिबाग तहसील जर कोणाला म्हटलं जात असेल तर तो पिंट्या आहे आणि असं असताना पिंट्यावर आक्रमण केलं. यावेळी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आला. यावेळी आणखी लांब जातोय चेंडू, पुन्हा आलाय मैदानात. एक वेळ वाटलं होतं की चेंडू मात्र आता काही येत नाही आहे, पण विनोद वाटकरेनं बघा सामन्याला अक्षरशः जर पाहिलं तर आपल्या बाजूनं फिरवलंय. वाटकरे आडनाव आहे, परंतु जर पाहिलं तर यासिन सर मागे देखील म्हटलं होते की विनोद समोरच्याची वाट देखील लावू शकतो, परंतु इथे मात्र पिंट्या आहे आणि पिंट्या जो आहे तो देखील हे सगळं पाहतोय आणि निश्चित रूपानं त्याची देखील बारी येणार आहे. अंतिम चेंडू पुन्हा एकदा पिंट्या गोलंदाजी मार्कवर. फ्लोर 1 स्वरूपाचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू अडकलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये विनोदला बाद केलंय, परंतु बाद होताना मात्र विनोद आपलं काम करून गेलाय. निश्चित रूपानं 5 षटकं संपली, 9 बाद 48 धावा धावफलकावर आल्या. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज असेल नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघाला, परंतु पिंट्यासाठी खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांनी एकट्यानं लढलाय. 48 मधल्या अर्ध्या धावा म्हणजे 24 धावा एकट्यानं कुठून काढल्यात. निश्चित रूपानं जिंकण्यासाठी 49 धावांची गरज पुढच्या इनिंगसाठी घेऊन जातोय आमचे गुरुवर्य संदीप जगेसर यांच्याकडे.
48 धावा झाल्यात. सामना जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला. चला, क्षेत्ररक्षणासाठी रियांश 11 नवगाव संघ मैदानामध्ये उतरतोय. यानंतर अजून एक सामना होणं बाकी आहे, त्यामुळे काल आपल्याला बरोबर 6:30 वाजले होते. धन्यवाद वेदांतजी कंटक. आपण आवाज ऐकत होतात वेगवेगळ्या उदाहरणासह आणि तितकंच छान पद्धतीनं एका रिदममध्ये समालोचन वेदांतजी कंटक करतात. गेले दोन्ही रात्री अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अनेक साऱ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. स्पर्धेचं आयोजन ज्या प्रकारे अर्थातच सन्माननीय प्रशांत चेटनाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मित्रमंडळीने केलेलं आहे, त्याच्या समवेत या संपूर्ण आयोजनामधील प्रत्येक एक महत्त्वाचा भाग आपण या स्पर्धेच्या निमित्तानं अनुभवला. तो म्हणजेच की इथे प्रेक्षकांसाठी जी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वर्गीय महेश मोरे याच्या नावाने उभारण्यात आलेली प्रेक्षक गॅलरी असेल, महिलांसाठी उभारण्यात आलेला राखीव कक्ष असेल, खेळाडूंसाठी जी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे ते दोन्ही खेळाडू कक्ष असतील, त्याच्या समवेत जो स्टेज उभारण्यात आलेला आहे तिथे सुद्धा संघ मालक असतील, त्यांचे सहकारी असतील, यांनी सुद्धा बसायला येऊ शकतात. यासाठी आपण त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध केलेलं आहे. या व्यासपीठावरती सन्माननीय प्रशांत शेट यांच्याशी जोडले गेलेले अनेक हितचिंतक वर्ग, मग उद्योजक असतील, त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांना सहकार्य करणारे अर्थातच नेते मंडळी असतील किंवा त्याच वेळेला त्यांचे सहकारी असतील, अलिबाग नगर परिषदेचे नगरसेवक मंडळी असतील, ही सर्वजण गेल्या 2 रात्री या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती आपण पाहिली. आणि त्यानंतर या स्पर्धेला अधिक दिमागदार करण्यासाठी आपण पाहिलं की तब्बल 290पेक्षा अधिक खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं. त्यातून प्रत्येक संघाने साधारण अर्थातच 14 खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट केले. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. कालच्या रात्री जे 4 संघ क्वालिफाय झाले, त्यानंतर आज 3 तर क्वालिफाय झालेले आहेत. आता 4थ्याची आपण वाट पाहतोय की आज 4था संघ कोणता असेल आणि त्याच्यासाठी हे बॅटल सुरू आहे ना. पहिल्या षटकासाठी रणजितच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय विनोदने. काय बॅटिंग केलंय विनोदने. विनोद वाटकर याच्यासाठी ओळखला जातो. आजच्या रात्री MD वॉरियर्स थर्ड संघ ज्या आवेशात जिंकला होता ना, खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक असेल. आणि आर्यन स्ट्रायकर्स अलिबाग संघ हा जेव्हा क्वालिफाय झाला तेव्हा हरलेला संघ कसा क्वालिफाय होऊ शकतो हे आर्यन स्ट्रायकर अलिबाग संघाने दाखवून दिलं. आणि उत्तम खेळ कसा करायचा असतो, जरी पहिला डाव आपला फसला असला तरी पुढचा डाव जिंकण्यासाठी असतो, हे आर्यन स्ट्रायकरने दाखवलं. त्यानंतर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने काफलातून या मैदानामध्ये सामना जिंकला. आणि आता आपण पाहतोय विघ्नेश कटोर आल्या पहिलाच तडाखा देतोय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर भिरकावतोय. षटकार. विघ्नेश कटोर यासाठी ओळखला जातो. नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघासाठी अशा प्रकारे फटकेबाजी त्याने करावी ही सारी अपेक्षा घेऊन या ठिकाणी त्यांचे सर्वच चाहते वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. उलेजी नाकवा आहेत, त्यानंतर जनार्दन नाकवा सुद्धा आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांची सर्व नाकवा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण परिवारच अर्थातच नाकवा परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना माहिती आहे कारण हा आपला घरचा सामना आहे. एक साखरचा संघ जिंकलाय, दुसरा साखरचा संघ जिंकावा ही अपेक्षा आहे. आणि म्हणूनच दोन्ही बाजूला पाहिले असतील ना, तर इथे आता नवगावमध्ये सुद्धा TV वरती सामने पाहिले जात असतील किंवा त्याच वेळेला दोन्ही अर्थातच आपण पाहिले तर हे संघ जे आहेत रियांश 11 नवगाव, जो सुद्धा अर्थातच नवगाव म्हटल्यानंतर एक लोकप्रिय कोळीवाडा असं म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. त्यानंतर साखर गावाबद्दल तर आपल्या मनामध्ये सदैव एक क्रिकेटच्या बद्दलची वेगळी ओढ पाहायला मिळाली. पंचांकडून नो बॉलचा इशारा आला होता आणि विघ्नेशने तो बरोबर ओळखला सुद्धा होता. काय अँटिसिपेशन आहे ना अलीकडच्या क्रिकेटपटूंचं. पटकन ऐकलं त्याने आणि तसंच एकेरी धावाचं दुहेरीत रूपांतर केलं. रिव्ह्यूसाठी सुद्धा गेलेत. पंचाने लगेचच सांगितलंय की तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आणि विघ्नेशने मिड विकेटला झेल टिपला. निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा. विघ्नेश कटोरच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण त्याला माहिती आहे की हा फटका फसला होता. कारण ज्या प्रकारे गोलंदाजीसाठी
पहिल्या षटकामध्ये रणजित मोस्ट ऑफ द टाइम एक छान लेग कटर टाकतो. म्हणजे एकाच ॲक्शनमध्ये नवगाव गावातून जर तुम्हाला गोलंदाजीचे दोन्ही म्हणजे लेग कटर सुद्धा किंवा त्याच वेळेला तो एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू ज्याला आपण म्हणतो की तो इनस्विंग होतो किंवा त्याच वेळेला तो आत येतो, त्याच वेळेला तो ऑफ ब्रेक सुद्धा वाटतो उजव्या हाताच्या फलंदाजाला, अशी गोलंदाजी प्रकाश पाटील काही वर्षापूर्वी करायचं. आणि म्हणजे प्रकाश पाटीलने ज्या वेळेला स्वतः क्वालिटेटिव्ह क्रिकेट खेळला त्यावेळेला त्याने स्वतःची सुद्धा क्वालिटी मैदानामध्ये दाखवली. आणि रणजित रोगेने गेल्या कित्येक वर्ष तो खेळलाय. म्हणजे रायगड पोलीस संघामध्ये खेळला, सुरुवातीच्या काळामध्ये नवगावमधल्या काही संघांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केलं. आणि आज जेव्हा रियांश 11 नवगाव संघाचा तो भाग आहे तेव्हा त्याने सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्या गेल्यानंतर विघ्नेश समोर एक थोडं वेगळं चॅलेंज दाखवलं. पण आज पुन्हा सज्ज झालाय, निर्णय येईल इथे. अलिबागच्या क्रिकेटमधली ही एक वेगळी अशी खासियत आहे ना, आपण पाहतो की प्रत्येकजण एकमेकांच्या समवेत जरी प्रतिस्पर्धी म्हणून खेळत असले तरी एकमेकांचे मित्र आहेत आणि प्रत्येक गोष्ट छान पद्धतीने व्हावी अपेक्षा त्यांना असते. आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. टेक्नॉलॉजीने काम किती सोपं केलं ना, आपण पाहतो की 2 धावा प्लस नो बॉल, त्यामुळे 3 धावा येणार. इथे येस, आमचे सहकारी निलेश गातकी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते रियांश 11 नवगाव संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह या नात्याने उपस्थित आहेत. पण तरी सुद्धा ते म्हणाले होते की नाही, हा नो बॉल असणार आहे, कारण मी पाहिलं आहे. कारण बघा हे लक्ष सुद्धा आणि त्याच वेळेला फेअर क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं आहे ना. मी त्याच्याबद्दलच बोलत होतो की तुम्ही विघ्नेश कटोरचा फटका आपण एक्झिक्यूट कशा पद्धतीने केलाय तो बघूया. बराच वेळ चेंडू हवेत होता, छान जज केला होता तिथे मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाने कॅच टिपला सुद्धा, पण जसा नो बॉलचा निर्णय आला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले पाहिले. पुढचा चेंडू रणजितचा हा चेंडू टप्पा पडला, खाली राहिला, समजलेला नाहीये. धावफलकावरती धावसंख्या बिनबाद 9. 49 टू विन असताना 9 फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. रणजित रोगे सनग्लो रिसॉर्ट कडून एंड कडून येतोय गोलंदाजीला. आपल्याला पाक टू द बॉलर, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. आणि आता या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये नक्की होणार, कारण विघ्नेशला माहिती आहे, पिंट्याला ही माहिती आहे की इथे सामना जिंकायचा असेल तर 49 धावा चेज करत असताना तुम्हाला एक धावेसाठी पुढच्या षटकांमध्ये संघर्ष करावा नाही लागला पाहिजे. आणि जेव्हा पॉवर प्लेचं षटक आहे, रियांश 11 नवगाव संघाकडे गोलंदाजीचे 4 ऑप्शन काय असतील त्याचा अभ्यास करण्यापूर्वी जो काही ऑप्शन आपल्या समोर आलाय त्याच्यावरती आपण प्रयोग करण्याचा प्रयत्न करूया. कारण एक षटकार आला, एक जीवनदान मिळालं आणि तितकेच काही चांगले चेंडू सुद्धा पाहायला मिळाले ना. की आताचा ही चेंडू आपण पाहिला की ऑफस्टंपच्या बाहेर गेला, पंचांनी तो वाईट निर्णय दिला. याच्या अगोदरच्या चेंडूवरती डबल धावा आली होती, याच्या अगोदरच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू गेला होता. पंचांकडून वाईट आल्यानंतर 12 धावा धावफलकावरती लागतात. 12 फॉर नो लॉस. चला सामन्याला आपण सामना सुरू ठेवायचा आहे, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. विद्युत प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेची सांगता सुद्धा त्या दिवसाची किंवा त्या रात्रीची सांगता सुद्धा विद्युत प्रकाश झोतातच व्हावी ही अपेक्षा आहे. साखर संघ प्रयत्न करतोय, नागवा वॉटर स्पोर्ट साखर संघ, की सामन्यामध्ये आपण जो एक टिकून ठेवलेला आहे तो अर्थातच कंटिन्यू करूया. कारण या पहिल्या षटकामध्ये आता 13 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही एक चेंडू येणं बाकी असताना रणजित रोगे पहिलं षटक घेऊन आला होता नवगाव संघाकडून. रियांश 11 हा संघ अर्थातच जयजी कटोर यांच्या मालकीचा संघ आहे. आणि नवगावकरांचं अनेक वर्षाचं जे स्वप्न होतं की क्रीडाभवनच्या मैदानावरती खेळायला मिळावं, क्रीडाभवनच्या मैदानावरती नवगावचा संघ असावा. जयजी कटोर यांना धन्यवाद द्यावे लागतील, कारण त्यांच्यामुळे नवगाव गावातील क्रिकेटला एक पुन्हा एकदा या मैदानावरती येण्यासाठी एक वेगळं अर्थातच संधी मिळाली. कारण अलीकडच्या काळामध्ये स्पॉन्सर्स हा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. जर तुमच्याकडे चांगले स्पॉन्सर असतील तर तुमच्या गावचा संघ खेळत असतो, किंवा त्याच वेळेला एखाद्या ठराविक भागातील स्पॉन्सर असेल तरच त्या ठराविक भागातील खेळाडू त्या संघात खेळताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. विघ्नेश कटोर खेळतोय 11 धावांवरती, तर प्रफुल्ल खेळतोय 1 धावांवरती. आणि 24 चेंडू येणं बाकी असताना सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असतील 35 धावांची.
थँक्यू. चोवीस मध्ये 35 ची आवश्यकता आहे. असाच राहा. आशांक साखरकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. आशांक साखरकरच्या बाबत आपण म्हणतो ना की त्याचे सहकारी त्याला खत्री या नावाने बोलतात, पण त्याही पेक्षा तो गोलंदाजी फार जबराट करतो. कारण शेवटच्या षटकात गोलंदाजी करणं त्याला फार आवडतं. विशेषतः 4 ओव्हरची मॅच असली की पहिल्या 3 ओव्हर कोण करेल हे कदाचित प्रश्नचिन्ह असू शकेल, पण 4थी ओव्हर आशांक करणार हे ठरलेलं असायचं. मग तुम्ही आयदर पहिली बॅटिंग म्हणजे पहिल्यांदा बॉलिंग करा किंवा चेस करताना असा आशांकचं हे ठरलेलं असायचं. पण आज आशांक दुसऱ्या षटकामध्ये विनोद वाटकरेने त्याला चेंडू सुपूर्द केलाय. कारण विनोदला सुद्धा माहिती आहे की आशांकचा जो ऑप्शन आहे तो पॉवर प्लेमध्ये या ठिकाणी आपण वापरूया. कारण इथेही 5 षटकांचा सामना आहे. यानंतरचा पुढचा सामना 4 षटकांचा होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. कारण आपण याच फॉर्मॅटने ही स्पर्धा कालच्या रात्री सुद्धा पार पाडली होती. आज सुद्धा सेम फॉर्मॅटने आपण पुढे चाललोय आणि खेळाडूने जे चांगलं सहकार्य केलंय त्यालाही धन्यवाद द्यावे लागतील. यावेळचा आशांकचा खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साखरसाठी मिळालेला हा आणखीन एक दर्जेदार फटका, षटकार. अक्षी साखर संघाचा पिंट्या या वेळेला ऑफस्टमच्या बराच बाहेर आला होता. आपण पाहिलं होतं स्वतःसाठी जागा बनवली होती, पण त्याच्यासाठी आणखीन एक महत्वाची कामगिरी केली ती आशांकने असं म्हणावं लागेल. कारण आखूड टप्प्याचा चेंडू आणि पिंट्या जणू काही तयारच होता की मॅनातून ती तलवार काढली होती, घाव घालायला तो तयार होता आणि जशी काही संधी मिळाली त्या संधीचं सोनं सुद्धा त्याने केलं. पिंट्या गेले कित्येक वर्ष अशा प्रकारचं क्रिकेट खेळलाय. एक स्किलफुल खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बघा, माणसाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. एक असतं ते स्किल आणि दुसरं असतं ते विल म्हणजे इच्छाशक्ती. सो स्किल आणि विल या दोन्ही गोष्टी पिंट्याकडे आहेत क्रिकेटच्या मैदानामध्ये. पण त्याच वेळेला आशांक साखरकर दाखवून देतोय स्किल आणि विल याच्या समवेत माझ्याकडे असणारा ॲटिट्यूड टुवर्ड्स वर्क सुद्धा तेवढाच महत्त्वाचा. विकेट घेण्यासाठी मी आलोय, जोडी फोडण्यासाठी मी आलोय. आणि जर अर्थातच वकील असतो तर नक्कीच घटस्फोटाचा एक चांगला वकील झालो असतो. अशा पद्धतीने उत्तम उदाहरण त्याने गोलंदाजीच्या रूपाने दाखवलं. जोडी फोडले, ब्रेक केले, फलंदाज प्रफुल्ल. पिंट्या बाद होऊन परतणार पावलेमध्ये. आशांकला पहिली विकेट मिळते. धावफलकावरती धावसंख्या 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 22 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केला होता. पिंट्याला वाटलं की त्याच्या बरोबर गॅपमधून आपण तो फटका खेळू, पण त्याच्यासुद्धा एक्सप्रेशन बरंच काही सांगून जाताना की नाही, आपल्याकडून नाही झालं हे असंही आपण म्हणतो ना. मला खेळापासून या गोष्टी ज्या येतात ना, तुम्ही भारतीय संघाचा फुटबॉल संघाचा माजी कर्णधार म्हणूया आता सुनील छेत्रीचा एक फार छान पॉडकास्ट आहे. तुम्ही गेलात लल्लन टॉप या चॅनलवरती आणि तो इंटरव्ह्यू जर तुम्ही ऐकला असेल ना तर त्याच्यामध्ये त्याने फार छान इंटरव्ह्यू दिलेला आहे. कारण यावेळेला पुन्हा एकदा वळूया मैदानात जिथे आल्या करण मात्रेच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. छान पद्धतीने एक्झिक्यूट केला. लॉंगॉनला कुठेही क्षेत्ररक्षक नव्हता. 4 धावा त्याला मिळाल्या आणि 4 धावाने धावसंख्येत भर पडले. 25 धावा झाल्यात. समीकरण बदल 21 मध्ये आता 24ची आवश्यकता असेल. आपण त्या अर्थातच इंटरव्ह्यू बद्दल बोलू, पण त्याच्या अगोदर आपण पाहतो ना बॅक टू द बॉलर. कुणी क्षेत्ररक्षक नाही अशा क्षेत्रामध्ये फटका खेळला ज्याला आपण म्हणतो निर्जन स्थळी तो चेंडू जाऊन पडतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून अशा प्रकारचे फटके मारले की आमचे सन्माननीय पिंट्याशी ठाकूर नेहमीच खुश होतात. पण यावेळचा फटका चुकलेला पाहायला मिळतोय. आशांक साखरकर एक फटका खातोय आणि विकेट हे घेतोय. हे चालत आलेला सिलसिला आहे म्हणतात ना की आशांक साखरकरचा गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. 1 वर्ष नव्हे, 2 वर्ष नव्हे, तर मी तर 7-8 वर्ष सातत्याने पाहिले. आशांक अशाच प्रकारे क्रिकेट खेळतो. एक फटका खाल्ला की त्याच्याशिवाय म्हणजे काही वेळेला प्रकाश आलेकर असंही म्हणतो ना की म्हणजे आशांकच्या बाबत तो गमतीने म्हणतो की आशांकला एक फटका मिळाला ना की मग तो विकेट काढणार. फटका पडला पाहिजे आशांकला पहिल्या चेंडूवरती, तोपर्यंत तो विकेटसाठी जागा होत नाही असेल कदाचित, माहीत नाही. हे कदाचित याला 100% करेक्ट स्टेटमेंट म्हणून घेऊ नका. एकमेकांच्या सोबत खेळत असताना खेळाडू प्रत्येक वेळेला आपल्या खेळाडूला सपोर्ट म्हणून एक चांगल्या भूमिकेमध्ये एखादं वाक्य बोलत असतो. म्हणजे कधी कधी आपण त्याला टोपण नावाने म्हणतो. पहिल्यांदा आपण बॉल टू रन सांगूया. 20 चेंडू येणं बाकी आहे.
सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारचे वाक्य आपण करत असतो ना. मगाशी सुनील छेत्रीचा विषय निघाला होता, तर सुनील छेत्री सुद्धा तेच म्हणाला की तुम्ही अलीकडच्या काळामध्ये खेळ प्रचंड कॉम्पिटेटिव्ह राहिला आहे. म्हणजे तुम्ही त्याला विचारण्यात आलं की अकॅडमिक्समध्ये सुद्धा तुम्ही हुशार होतात, तर तुम्हाला काय वाटतं की अभ्यास अधिक महत्त्वाचा, म्हणजे अभ्यास अधिक टफ आहे की दुसऱ्या बाजूला खेळ अधिक टफ आहे? सुनील छेत्री लगेचच म्हणाला नाही, खेळ अधिक टफ आहे, कारण अभ्यासाच्या बाबत साधारण 200, 300, 400 पेजेस वाचून तुम्हाला माहिती असतं की हे येणार आहे, हे प्रेडिक्टेबल आहे. पण खेळ अनप्रेडिक्टेबल आहे ना. बघा ना, इथे तुमचा कॉम्पिटेटिव्ह वेगळा आहे, कधी कोणता कॉम्पिटेटिव्ह तुमच्या समोर येईल काहीच सांगू शकत नाही. तो कॉम्पिटेटिव्ह किती तयारीने आलेला आहे याचाही तुम्हाला अभ्यास नसतो. काही वेळेला त्या कॉम्पिटेटिव्हचा दिवस असतो असं म्हणतो ना, की आपण तो कॉम्पिटेटरचा दिवस असतो असं आपण म्हणतो, आणि मग तो खेळ अधिक स्पर्धात्मक वाटू लागतो, तो कॉम्पिटेटिव्ह वाटू लागतो. यावेळचा लॉंग ऑन चुकलाय, क्षेत्ररक्षक चुकलाय. यावेळेला मात्र अँटिसिपेशन ज्याला म्हणतात ना, की तुम्ही मैदानामध्ये जागे राहणं फार आवश्यक आहे. या वेळेला जागे राहिले नाही क्षेत्ररक्षक, आणि त्याच्यामुळे चेंडू सीमारेषेच्या पार चौकार. दरणे गुरुजी मला कळवते तर 18 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. आशांक साखरकर या फटक्यावरती किंवा या चौकारावरती खुश नसणार, कारण त्याला माहिती आहे की जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा एक्स्ट्रा गेल्यात. 18 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. चला जरा घाई करायची आहे, 5:30 वाजत आलेत आणि अजूनही एक सामना होणं बाकी आहे. रियांच 11 नवगाव संघ झगडतोय आपल्या पहिल्या विजयासाठी, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पहिल्या विजयासाठी आणखीन एक संघ मैदानामध्ये झगडतोय, तो म्हणजेच नागपूर वॉटर स्पोर्ट्स साखर संघ सुद्धा. विघ्नेश कटोर मैदानामध्ये नवगाव संघाच्या विरुद्ध किंवा नवगावच्या विरुद्ध नवगावचा खेळाडू असा जेव्हा मैदानामध्ये आहे, तेव्हा प्रीमियर लीगचं हे सुद्धा एक वेगळी खासियत असतं. कारण काल आपण पाहिलं होतं ना, एका षटकामध्ये 31 धावा आल्या होत्या. यावेळेला पहिल्या चेंडूवरती आल्या चौकार विघ्नेश कटोरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चौकाराने आत्मविश्वास वाढणार. किशोर नाईकच्या षटकामध्ये त्या 31 धावा आल्या होत्या, आणि त्या 31 धावा येत असताना बॅटिंग कोणी केली होती तर आपला तिनविरा संघाचा खेळाडू विनोद पाटील. यस, त्याचं कारण सुद्धा होतं ना की तुम्ही यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय, आखूड टप्प्याचा चेंडू विघ्नेश कटोर टायमिंग करू शकला नाही आणि बाद होऊन परतला पॅव्हिलियनमध्ये. तर या गोष्टीपर्यंत का मी बोलत होतो, हे उदाहरण का घेतलं की तुम्ही ते किशोर वर्सेस विनोद हे काही एकदा खेळत नाही, दोनदा खेळत नाही, ते दररोज खेळतात एकमेकांच्या समवेत. का अलीकडच्या काळामध्ये 3-4 महिन्यामध्ये जेव्हा आपण क्रिकेट खेळतो त्या वेळेला अनेक वेळेला एकमेकांच्या समोर येतो, आणि म्हणून विनोदला ती संधी मिळाली की किशोर जसा गोलंदाजीला आला, विनोदने आपले जे म्हणतात ना की हाताला सुटलेली जी खाज होती ती पूर्णपणे भागवून सुद्धा घेतली. कारण आपल्याला जे काही फटके खेळायचे आहेत ते आपल्या आवडत्या गोलंदाजाच्या विरुद्ध खेळण्यासाठी आपल्याला जो चान्स मिळाला आहे तो घ्यायला काय हरकत आहे. जर दिवस माझा असेल तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, दिवस त्याचा नसेल तर मी सीमारेषेच्या बाहेर जाईल, असं कदाचित जे काही वेळेला खेळाडू त्या पद्धतीचा ॲटिट्यूड दाखवतात. मग आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 16. सामना जिंकण्यासाठी आवश्यक सुद्धा असतील 16 धावांची. विघ्नेश बाद झालाय, रणजितला विकेट मिळाले, आणि अशा वेळेला थोड्या अंशी का होईना तो कॉन्फिडन्स रियांच 11 नवगाव संघाला मिळणार. रियांच 11 नवगाव संघाने या कॉन्फिडन्सने कमबॅक ते करणार का? कारण क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हणतो आपण की अ कमबॅक इज अ बेटर दॅन सेटबॅक, पण ते कमबॅक बाउन्सिंग असावं ना. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला आठवत असेल की काही वेळेला तुम्हाला 11 खेळाडूंच्या संघामध्ये संधी मिळत नाही. याच क्रीडाभवन मैदानामध्ये अनेक वेळेला असं व्हायचं की ओपनच्या एंट्रीमध्ये आपल्याला कधी संधी मिळेल अशी आपण वाट बघायचो. फार खेळाडू असे आहेत की ज्यांना संधीच मिळाली नाही. पण यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय, छान पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय. स्ट्राईक एंडला यावेळेला गडबड गोंधळ आणि फलंदाज बाद होऊन परतणार पॅव्हिलियनमध्ये. विकी इंगळेचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला विकी इंगळेने पाहिलं की हा चौकार जाऊ शकतो, बॉडी कव्हर केली होती. क्षेत्ररक्षण करताना तुमचं 100% देणं फार महत्त्वाचं. बॉडी कव्हर करून त्याने हा चेंडू अडवला, पण त्याच्या
शरीरावरून थेट चेंडू उडाला तो रणजितच्या हातामध्ये आणि मग रणजितने सुद्धा त्या संधीचं सोनं केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. हा अलर्टनेस महत्वाचा, तुम्हाला मैदानामध्ये जागे राहणं महत्वाचं आहे आणि तो जागेपणा तुम्हाला मैदानामध्ये परत आणतो. विकी इंगळेचाही अलर्टनेस महत्वाचा, रणजितचा सुद्धा अलर्टनेस महत्वाचा आणि विनोद वाटकरने क्षणाचाही विलंब न लावता बेल उद्ध्वस्त केला, कारण त्याला माहिती आहे जी काही विकेट मिळेल ती प्रतिस्पर्धी संघावरती दबाव वाढवणारी असेल. 15 चेंडू येणं बाकी आहेत दोस्तांनो, 16 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहताय अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व दुसरे. ही स्पर्धा यशस्वी करताना प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने जी काही मेहनत मित्रमंडळातील सर्व सहकार्याने घेतलेली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. आमचे सहकारी कपिलजी अनुभवणे आणि त्यांची संपूर्ण टीम गेले कित्येक दिवस ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहे. यावेळचा हा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद आहे. बघा हा अलर्टनेस कामी आलाय, प्रत्येक क्षेत्ररक्षक आता जागा झालाय, कारण त्याला माहिती आहे जागे राहणं हे फार महत्वाचं आहे. सर्वांनी गुड मॉर्निंग असं एकमेकांना कदाचित संदेश सुद्धा दिला असेल, कारण जर साखर संघाला या मैदानामध्ये आपल्याला पराभूत करायचं असेल तर फार मोठं अंतर नाहीये, पण त्याच वेळेला एक एक विकेट जर घेत गेलो तर दबाव वाढेल. 14 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 16ची आवश्यकता. तर आपण अर्थातच विषय उपस्थित केला होता की आमचे मित्र कपिलजी अनुभवणे आणि पूर्ण सहकारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेले कित्येक दिवस, म्हणजे ज्या वेळेला ऑक्शनचीही आपण घोषणा केली होती तेव्हापासून ते अगदी आजच्या दिवसापर्यंत आपण ही स्पर्धा यशस्वी होताना अनेक सारे सहकार्याने प्रत्येकाने एक एक जबाबदारी उचललेली पाहायला मिळाली. मग कोणी भोजन व्यवस्था सांभाळतोय, कोणी फर्स्ट एड किट सांभाळतोय, कोणी मैदानामध्ये चेंडू देण्याचं काम करतोय, कोणी मैदान साफसफाईचं काम हाती घेतलेलं आहे, कोणी मैदान 31 डिसेंबर. वॉट अ बॉलिंग, रणजित रोगे ऑन अ फायर. कौतुक करावं लागेल रणजित रोगेचं या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती काय काय घटना घडल्या बघा. फलंदाज बाद झाला, त्यानंतर एक रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला, तिसरा फलंदाज सुद्धा चौथ्या चेंडूवरती बाद झाला, 5व्या चेंडूवर निर्धाव आलेत, म्हणजे पुढचे 4 चेंडू निर्धाव आलेत. आणखीन 1 धाव आले शेवटच्या चेंडूवरती. समीकरण बदललंय जरूर. 49चं टार्गेट असताना 34 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे 12 मध्ये 15 हव्यात. 2 षटकं येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. वाट पाहतोय तो अर्थातच एका बाजूला SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ की कोणता संघ आपल्यासोबत या वेळेला मैदानामध्ये आपल्याला पुढचा सामना त्यांच्या विरुद्ध खेळावा लागेल. आयदर नौगाव असेल किंवा त्याच वेळेला साखर असेल. चला थोडे घाई करा मित्रांनो, लगेचच निर्णय घ्या, त्याची अंमलबजावणी करा. तर आपण बोलत होतो या स्पर्धेच्या तयारीबाबत. अर्थात विषय आपला इथपर्यंत सुद्धा आला होता की त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की मैदान अनुकूल होण्यासाठी, कारण 31 डिसेंबरला अलिबाग पर्यटकांचं शहर म्हणून अलीकडच्या काळात ओळखलं जात आहे आणि पर्यटकांची पहिली पसंती पुणे आणि मुंबईतील सर्व नागरिकांची अलिबागला असते आणि म्हणूनच 31 डिसेंबरला या ठिकाणी होणारी रश, मग त्यासाठी मग या मैदानावरती पार्किंगची व्यवस्था करण्यात येते. खेळासाठी हे मैदान अनुकूल करणं इतकं साधं सोपं नसतं, पण ह्या मैदानाचं लेवलीकरण वगैरे या सगळ्या गोष्टी याची अंमलबजावणी अतिशय छान पद्धतीने करण्यात आली. सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांना सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. आल्या आल्या बॅटमधून ज्या पद्धतीने ताकदीने हा फटका खेळला ना, मंगेश म्हात्रेच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला आणि मंगेश असे फटके फार छान पद्धतीने एक्झिक्यूट करतो. मानी मधला अर्थातच हा खेळाडू आणि आज मैदानामध्ये साखर संघामध्ये समावेश झालाय. सलामीला येऊन खेळतो मंगेश. मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही जर मंगेशला पाहिलं ना तर मंगेश चौकार षटकारांची आतिषबाजी आणि टायमिंग फार सुंदर आहे. मंगेशने गेल्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला या कॉम्पिटिटिव्ह क्रिकेटमध्ये स्वतःला झोकून दिले. त्याला ओपन लॉट्समध्ये खेळणं त्याला अधिक आवडतं. त्याच्याशी तुम्ही जर संवाद साधलात, कारण तो माझा वर्गमित्र सुद्धा आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल अनेक चांगल्या गोष्टी मला माहिती आहेत. पण जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरच्या गोष्टी येतात ना त्यावेळेला तो नक्कीच काकणबड सरस आहे, त्याचं कौतुक होईल. स्लोवर वन छान पद्धतीने पिक केलाय, परंतु हेमंतच्या हातून जर असा झेल सुटलाय तर मात्र या वेळेला मात्र हे म्हणावं लागेल की ही एक मोठी दुर्घटना आहे.
दुर्घटनेला सामोरं जाताना हेमंत बऱ्याच वेळेला काही चांगलं कार्य नक्की करतो, कारण तो अग्निशामक दलामध्ये कार्यरत आहे. पण या वेळेला ही जी आग लागलेली आहे मैदानामध्ये मंगेश नावाची, ती विझवण्यामध्ये हेमंत अयशस्वी ठरला. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळणार. दर्णे गुरुजी मला कळवत आहेत 9 चेंडू येणं बाकी. साखर संघाला जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. उलेशजी नाकवा अगदी पहिल्या सामन्यापासून सामना पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. भरपूर सारी झोप आपल्या डोळ्यावर प्रत्येकाच्या असली तरी सुद्धा सर्वजण बघा, सर्वजण अवेक होऊन, ज्याला आपण म्हणतो ना की डोळ्यात तेल घालून सामन्याचा आनंद लुटतात. कारण प्रत्येकाला सामना, जे आमचे जनार्दन नाकवा सुद्धा, त्यांचे सहकारी सुद्धा, मगाशी आमचे निलेशजी सुद्धा, याही वेळेला आपण पाहतोय चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, ट्रॅव्हल होतोय चेंडू, पण तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण करण्याची संधी आहे. एकेरी धावानं समीकरण बदललंय. 8 चेंडू येणं बाकी, 6 धावांची आवश्यकता. विकेटच्या शोधात आहे ना नवगाव. रियांश 11 नवगावचा हा संपूर्ण खेमा, पार्थ असेल, मनीष असेल, आमचे सर्व प्लेसी बॉईज असतील, ज्याने महाशिवरात्री चषक जिंकलेला आहे, असे सगळे आमचे हिरो. यावेळचा हा चेंडू या लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे हेमंत. 1 धाव मिळणार. एकेरी धावानं समीकरण बदलणार. दरणी गुरुजी मला कळवणार. 7 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. आपण पाहताय अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. त्या प्रत्येकाला आपण धन्यवाद देऊया. कपिलने मला सांगितलेलंच आहे की उद्याच्या दिवसात दादा त्या प्रत्येकाचं नाव आपल्याकडून गेलंच पाहिजे, ज्यांनी ही मेहनत केली. यावेळचा मोठा फटका, अप्रतिम फटका कुणालच्या पाठमधून आलाय आणि सामन्यामध्ये शिक्कामोर्तब करतोय साखर संघ, विजयी होतोय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. अजून एक मॅच आहे, तुम्हाला ती बघावीच लागेल, तुम्हाला ती खेळावीच लागेल. 4 षटकांचा सामना असेल. रियांश 11 नवगाव संघ, हो लवकर चला टॉस करून घेऊया आपण. रियांश 11 नवगाव संघ या वेळेला स्पर्धेमधून बाद होतोय. त्यांचं धन्यवाद देऊया स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. हार्ड लक बॉईज. पण कौतुक असेल ते नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचं, कारण शेवटच्या क्षणाला दोन्ही फलंदाजाने कोणतीही हारागिरी केली नाही. मंगेशने सुद्धा टेम्परामेंट दाखवलं, कुणालने त्या विजयावरती शिक्कामोर्तब केलं. सहजगत्या सामना. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय 4 विकेट घेणारा परेश गावंड आपण यायचं आहे. आणि चला पिंट्या, टॉससाठी आपण यायचं आहे. एका बाजूला मनीषला सुद्धा मी आमंत्रित करतोय. दोन्ही हाशिवरेचे सुपरस्टार एकमेकांच्या विरुद्ध आता मैदानामध्ये सज्ज झालेत. आला पिंट्या सुद्धा आलाय. या इथेच टॉस करूया आपण. विनंती असेल अनिलभाई चोपडा यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सर्वप्रथम द्यायचं आहे आणि टॉसही करायचं आहे.